हाय गाई, चला आता आपण चिकन बनवूया. खूप पाऊस पडतोय बाहेर, भिजून आलो. मस्त आता झणझणीत काहीतरी करायचं म्हटलं तर मग आता मी चिकन सुक्का करतोय. मस्तपैकी तुम्हाला बनवून दाखवतो. आज माझ्या हातचं चिकन सुक्का कसं झालं आहे ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मला छान छान कमेंट करा, लाईक करा. आता आपण गॅस चालू करूया. पहिली गोष्ट टाकला आहे, तो तेल टाकलाय. तेल मस्त गरम झाल्यावरती मस्त आपण मग पुढची प्रोसेस करूया. चला आता मस्तपैकी हे तापलंय. आता आपण इथे कांदा टोमॅटो हे सगळं करून ठेवलंय. तर मस्त लसूण टाकूया. लसूण मस्त गोल्डन ब्राऊन करून घेऊ आणि मग कांदा टाकूया. तर असं कलर आता आलाय थोडंसं बस झालं, कारण की कांदा पण टाकायचं ना. आता कांदा टाकूया आपण. कांदा टाकलाय. हा कांदा पण असा गोल्डन ब्राऊन करून घेऊया. ब्राऊन होतोय पण थोडंसं अजून गोल्डन ब्राऊन करूया. चांगला परतलेला आहे, थोडंसं कच्चाच वाटते मला. अजून थोडंसं ब्राऊन होऊ द्या, मग आपण टोमॅटो टाकूया. हे ब्राऊन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो टाकूया. टोमॅटो चांगला सॉफ्ट होऊ द्यात, एकदम नरम नरम. मग आपण मसाले टाकूयात. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. धना पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि गावरान मसाला टाकायचा आहे बस. आणि हा चिकन मसाला पॅकेट अख्खा टाकूया पूर्ण आपण. ठीक आहे. झाला टाकून 2 स्पून. हे खूप तिखट आहे, गावरान मसाला आहे ना, हे खूप तिखट आहे. हे आपण तरी पण 3 टाकूया. थोडं स्पायसी चांगलं लागतं चिकन म्हणून थोडंसं टाकतो. धना पावडर आपण 2 चमचे टाकूया. आणि आता हळद घेऊया आपण. हळद बस अर्धी वाट झाली. हळदीला कलर भरपूर आहे आमच्या गावाकडच्या हळद आहे. बस झाली. मस्त एकजीव करून घेऊया. चांगला मस्त असं एकजीव करून घेऊया. कलर बघा किती मस्त आला मसाल्याचा. आता आपण ह्यामध्ये वाटलेला मसाला टाकूया. आता ह्या वाटणामध्ये आता हे आईने वाटण वाटून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगतो. सुका खोबरा भाजून घेतला आहे, कांदा भाजून घेतला आहे, कोथिंबीर भाजून घेतले. भाजून म्हणजे त्यामध्ये टाकले. आणि सुका खोबरा भाजून घेतला आहे, कांदा भाजून घेतला आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळे एक जीव करून असे परतून घेतलेत. थोडंसं तेल टाकून ते तव्यात भाजायचं आणि मग त्याचं वाटप करायचं. ते वाटप केल्याच्या नंतर मग ते आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. आता मी हे ह्याच्यामध्ये थोडंसं टाकतो, जेवढं लागेल तेवढं मला. मी अशी मिळून 5 चमचे टाकले, छोटे छोटे. हे स्पून छोटा आहे ना, 5 चमचे टाकले किंवा 6 चमच टाकले. आणि हे बघा आता हे एकजीव करून घेऊया आपण मस्तपैकी. सगळं चांगलं परतून घेतल्यावर त्याचा कलर चांगला सोडला.
बायको माझी कामाला गेली ना, मग पेशंट म्हणजे एक पेशंट आहे, पेशंट खूप सिरियस आहे ना, तर मग त्यासाठीला बोलू थांब तू, मी जेवण बनवतो ते क्लिअर करूनच ये, म्हणून मी जेवण स्वतःच बनवतोय. ऑलरेडी अगोदर मसाला भाजून घेतला होता ना, म्हणून जास्त आपल्याला मी तेल सुटतो भाजत नाही, कारण की याला तेल सुटलं आहे तुम्ही बघा, पण एवढं पण नाही भाजत कारण की त्याची चव नंतर निघून जाते, कारण की ऑलरेडी मसाला भाजलेला असतो ना म्हणून. मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि चिकन टाकूया. बघू शकतो तुम्ही हा मस्तपैकी चिकन आहे, हा चिकन ह्यात टाकूया आपण. मी एकटंच करतोय ना, तर मला जमत नाही, ते घरात कोण नाही आहे ना. बघू शकतो तुम्ही. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, ठीक आहे. आपण मीठ टाकूया यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकू आपण. जास्त रस्सा पण नाही पाहिजे आणि सुक्का पण नाही पाहिजे, म्हणजे माझ्यानुसार मी टाकलं पण चालेल. एवढं ते जास्त खार व्हायचं लागलं तर आपण टाकू शकतो. मला बरोबर कळतं ते किती टाकायचं किती नाही, म्हणून माझ्या बरोबर अंदाजाने टाकले. त्याला झाकण लावून झाकण लावायला आता आपण झाकण चांगलं पाणी सुटून देऊया. पण झाकण ठेवूया, याला पाणी ठेवूया. एवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आपण, मला एवढं बस झालं. तर मी स्लो गॅस केले, एक 15 मिनिटं असंच तिला स्लो गॅसवरती हे करायचं, वाफलून द्यायचं. पाण्याला चांगला कड आलाय, तर मग आता हा पाणी आपण उतरूया आणि मग हा पाणी त्या चिकनमध्ये टाकूया. मी तुमचं चालू तुमच्या समोरच करतो, थांबा. टाकून दे गरम गरम पाणी, मस्तपैकी मस्तपैकी एक जीव करूया. चांगलं मस्त टॉर्च मारला मी आता. हा काळीच आहे, काळीच. बेटा काय माहिती बाबू, झाकण ठेवतो परत ते होती. आता आपण झाकण काढूया. बापरे चांगलं कळालं रे. आता आपण ही बघा, ही कोथिंबीर कापली, भरपूर सारी कोथिंबीर आहे बघा, एक मूठ भरून ही कोथिंबीर आपण यात टाकूया मस्तपैकी. ह्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकली मी बघा. कोथिंबीर जेवढी चव येते ना तेवढी कशात चव येत नाही. आता एक जीव करून घेतो परत एकदा. मला जास्त पातळ आणि ओलं पण नको, मला असं एकदम थपथपीत म्हणजे बोलतात ना, आमच्या कोकणात थपथपीत बोलतात, असं जसं ओलं पण नाही आणि सुकं पण नाही असं पाहिजे बघा. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतंय? छान मस्तपैकी झालंय. आता याला बंद केलं नाही मग वरनं तरी सुटणार याला. ते आता चालू घ्यायचं म्हणून तरी सुटत नाही बघा. मला तर खूप आवडला बघा ना कसं दिसतंय, आणि सुगंध एवढा भारी येतोय ना. हा हा हा. चला मग तरी पण दाखवतो नंतर. मी बंद करतो गॅस. आता झालं सगळं रेडी. ओके, थोडी गॅस फास्ट करून बंद करून टाकतो, कारण खूप शिजले चिकन, कधीपासून शिजतंय ना. खूप छान गावरान मसाला आहे, नक्की घ्या तुम्ही. आणि खूप छान कलर आलाय गावरान मसाल्याचा.